11वी इतिहास प्रकरण पहिले आद्य शेतकरी। स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनल संतोष कुमार रंगदाळ यावरती। या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी इतिहास प्रकरण पहिले आद्य शेतकरी। मी प्राध्यापक रंगदाळ SR, हुतात्मा जयवंतराव पाटील, कन्या शाळा उच्च माध्यमिक विद्यालय हिमायतनगर, जिल्हा नांदेड। इयत्ता 11वीत प्रवेश घेतलेला आहे। आपण आयुष्यातल्या एका नवीन वळणावर येऊन पोहोचलेलो आहोत। माध्यमिक शाळेचा उंबरठा ओलांडून कनिष्ठ महाविद्यालयात एका नव्या जगात प्रवेश करणार आहात तुम्ही। आयुष्यातील हे एक महत्त्वाचे संक्रमण आहे। आतापर्यंत जे काही शिकला त्याचा आढावा घेऊन या इयत्तेत एक पाऊल पुढे टाकायचे। निवडलेल्या विषयात अधिक खोलवर जाऊन त्याचा परिचय करून घेणे आवश्यक आहे। त्याचा उपयोग भविष्यातील व्यावसायिक कारकिर्दीच्या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी होईल। 11वीतील ज्ञानार्जनाने भावी आयुष्यातील आपले ध्येय साकारण्याच्या मार्गावरील वाटचालीला एक निश्चित दिशा मिळेल। भावी महाविद्यालयीन प्रवासासंबंधीचा एक दृष्टिकोन विचारात घेऊन इयत्ता 11वीला आपण शिकणार आहोत। त्यानुसार माध्यमिक स्तरावर शिकलेल्या इयत्ता 6वी ते 10वी पर्यंतच्या इतिहासाचा एकत्रित आढावा घेण्यास आपणास मदत होणार आहे। जणू काही आधीच परिचित असलेला प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाच्या मार्गीकरणावरून पुन्हा एकदा फेरफटका मारतील। त्यायोगे त्या मार्गिकावरील बारकावे आणि सौंदर्य समजून घेण्यासाठी इतिहास हा सैद्धांतिक पातळीवरही आपल्याला शिकायचं आहे। यावर्षी आपण हे सहज शक्य होईल, कारण 11वीच्या अभ्यासक्रमात माहितीचे विश्लेषण, संश्लेषण करून विषयाची ओळख, आकलन करून घेण्यास पुरेशी क्षमता माध्यमिक अभ्यासक्रमाच्या आधारे विकसित झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 11वीला आहात आणि तुमची आकलन क्षमता पुरेशी विकसित झालेली आहे। त्यामुळे सामाजिक राजकीय पातळीवर घडणाऱ्या घटनांच्या मुळाशी त्या समाजाची सामूहिक भावनिकता आणि मानसिकता कार्यरत असते। याचे आकलन सहजपणे होऊ शकेल। अशा पद्धतीने यावर्षी आपण इतिहास विषय स्वतंत्र शिकणार आहोत। इतिहासाच्या अभ्यासापुरतेच मर्यादित नसेल, तर त्याच्या आपल्या भावी आयुष्यातील प्रत्येक वळणावर, तसेच तुम्ही निवडलेले व्यवसाय क्षेत्रामध्ये या क्षमतांचा उपयोग होणार आहे। नकाशाचे कौशल्य आणि त्याच्या आधारे ऐतिहासिक माहिती भौगोलिक संदर्भाच्या चौकटीत समजून घेता येणे ही गोष्ट इतिहासाच्या विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते। म्हणून आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आवश्यक तेथे ऐतिहासिक नकाशांचा समावेश केलेला आहे।
त्यातील माहितीचा पूरक अशी माहिती स्वयं अध्ययनाद्वारे मिळण्यास तुम्हाला मदत होणार आहे. म्हणून योग्य ते आंतरजाल दुवे म्हणजेच वेब लिंक्सही आपणाला दिलेल्या आहेत. या सर्व बाबीचा आपण उपयोग करून घ्यायचा आहे आणि भावी आयुष्याची वाटचाल करायची आहे. यावर्षी 11वीला आपणास एकूण 16 प्रकरणे आहेत. त्यामधील पहिले प्रकरण आद्य शेतकरी याविषयी आपण माहिती घेऊ, चर्चा करू. आद्य शेतकरी प्रकरण पहिले. या प्रकरणामध्ये एकूण मुख्य 6 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे नद्याकाठची संस्कृती. दुसरा मुद्दा आहे शेतीची सुरुवात, कृषी उत्पादन. तिसरा मुद्दा आहे भारतातील आद्य शेतकरी. चौथा मुद्दा आहे स्थिर गाव वसाहती संघटन आणि व्यवस्थापन. पाचवा मुद्दा आहे व्यापार आणि दळणवळण. आणि 6वा मुद्दा आहे नागरीकरणाची सुरुवात. तर आज आपण सर्वात पहिले आद्य शेतकरी प्रकरण पहिले या पाठातील प्रकरणातील शैक्षणिक वर्ष 2020-21 परीक्षेसाठी वगळलेला भाग पेज क्रमांक 7 वरील चौकटीतील भाग हा यावर्षी पुरता वगळण्यात आलेला आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन स्वयं देण्यासाठी हा भाग राहणार आहे. प्रकरण पहिले आद्य शेतकरी. मानवी प्रगतीच्या वाटचालीचा इतिहास मोठा रंजक आहे. आदिमानवाच्या उत्पत्तीपासून सांस्कृतिक इतिहासाची सुरुवात होते. आपल्या जीवनासाठी मानवास निसर्ग शक्तीशी महान संघर्ष करावा लागला. त्याने आपल्या बुद्धी सामर्थ्याने व विचारशक्तीने विविध हत्यारे अवजारे बनवली. लक्षावधी वर्ष विरोधी शक्तीशी झुंज देऊन आपले जीवन अधिकाधिक सुखी करण्याचा प्रयत्न केला. जलवायूत होणाऱ्या बदलाबरोबरच त्याच्या सभोवतालचे बदलत जाणारे प्राणी यांचा विचार करून हत्यारात व उपकरणात बदल केला. ती अधिकाधिक प्रभावी बनवली. ही हत्यारे प्रामुख्याने दगडाची होती म्हणून त्याला अश्मयुग असे म्हणतात. अभ्यासाच्या सोयीसाठी या अश्मयुगाचे 3 प्रकार पाडले जातात विद्यार्थी मित्रांनो. पुराश्मयुग अथवा जुने अश्मयुग याचे सुद्धा उपप्रकार पाडले जातात. पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग आणि उत्तर पुराश्मयुग असे वर्गीकरण केले जाते. पुराश्मयुग किंवा जुने अश्मयुग अंदाजे 3 लाख ते इसवी पूर्व 9000 वर्ष असा कालखंड. या काळात हत्यारे प्राथमिक अवस्थेतील ओबडधोबड होती. लाकूड, हळे, पाषाणाची होती. या उत्तर पुराश्मयुगामध्ये इसवी सन पूर्व 12,000 ते इसवी सन पूर्व 11,000 या काळात शेती करण्यास सुरुवात केली जाईल. निभटके जीवन संपुष्टात येऊन मानव स्थिर झाला होता. गाव वसाहती निर्माण झाल्या होत्या. मध्य अश्मयुग इसवी सन पूर्व 9000 ते इसवी सन पूर्व 4000 वर्ष. या काळात हवा उबदार बनली. त्यामुळे भीमगजासारखे मोठे आकाराचे प्राणी नाहीसे होऊन चपळ व आकाराने लहान प्राणी अस्तित्वात आले.
त्यामुळे शिकार तंत्रात बदल केला, सूक्ष्म आणि अतिसूक्ष्मजन्य आकाराची हत्यारे बनवली. याच काळात निसर्ग प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या वीज निर्मितीचे तो अनुकरण करून धान्य उत्पादन करू लागला. त्यातून शेतीचा शोध लागला. नवा अश्मयुग इसवी सन पूर्व 4000 ते इसवी सन पूर्व 1000 वर्ष. या नव अश्मयुगात मानवी जीवनाला स्थिरत्व प्राप्त झाले. या काळात सुमारे 5000 वर्षापूर्वी जगातील प्रमुख 4 नद्यांच्या काठी संस्कृती निर्माण झालेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पुस्तकामध्ये चौकटीमध्ये काही अधिकची माहिती दिलेली. खालील माहिती तुम्हाला निश्चितच आवडेल अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं आहे. ही माहिती काय आहे आपण थोडक्यात पाहूत. इस्रायल येथील बार इलान विद्यापीठातील नवीन संशोधनाच्या आधारे शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की शेती करण्याचे प्रयोग सुमारे 23,000 वर्षापासूनच सुरू झाले असावेत. या संबंधीचा पुरावा इस्रायलमधील गॅलिली समुद्राजवळ असणाऱ्या ओहालो नावाच्या पुराश्मयुगीन काळातील हंगामी तळाच्या उत्खननात मिळाला आहे. तेथे मानवी वस्तीच्या पुराव्याच्या बरोबरीने बार्ली आणि काही तृणधान्याचे दाणे तसेच फळांच्या बिया मोठ्या संख्येने मिळाल्या. त्यांच्याबरोबर शेतीतील उगवणाऱ्या विविध जातीच्या उत्क्रांत झालेल्या तणबियाही मिळाल्या. अशा उत्क्रांत तणबिया तेथील धान्य नैसर्गिकरित्या उगवलेले नसून त्याची मुद्दाम लागवड केलेली होती याचा पुरावा आहे. धान्य शिजवण्यापूर्वी वाटण्यासाठी वरवंट्याप्रमाणे वापरलेले दगडही तेथे मिळालेले आहेत. अशा प्रकारे शेतीची सुरुवात आणि विविध पुरावे या ठिकाणी अधिक खालील माहिती तुम्हाला निश्चित आवडेल यामध्ये इस्रायल येथील सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आद्य शेतकरी प्रकरण पहिला मुद्दा आहे आपला नद्याकाठची संस्कृती. यामध्ये 4 महत्त्वाच्या जगातील संस्कृत्या, प्राचीन संस्कृत्या याविषयी आपण माहिती घेणार आहोत. नंबर 1, टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांचे खोरे मेसोपोटेमिया, नाईल नदीचे खोरे इजिप्त, होयांग हो नदीचे खोरे चीन, सिंधू आणि सरस्वती नद्यांचे खोरे भारतीय उपखंड. याविषयी आपण या नद्यांच्या काठी प्राचीन संस्कृती कशा निर्माण झाल्या याविषयी आपण माहिती घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शेतीचे तंत्र साध्य झाल्यामुळे जगभरात नद्यांकाठच्या प्रदेशात सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती विकसित झाल्या. ते प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन. या नकाशामध्ये या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आले. नद्या या निळ्या लाईनने दाखवण्यात आल्या आहेत आणि प्राचीन नागरी संस्कृती या पिवळ्या कलरने त्या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत. या 4 प्रदेशांमध्ये नवा अश्मयुगाचा उदय झाला. शेती पशुपालनाची सुरुवात होऊन स्थिर गाव वसाहती प्रस्थापित झाल्या. हे नद्याकाठच्या संस्कृतीचा थोडक्यात आपण आता परिचय करून घेऊत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नकाशा दाखवण्यात आलेला आहे. नद्याच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती, या ठिकाणी नद्या आणि प्राचीन नागरी संस्कृती ह्या दाखविण्यात आलेल्या आहेत. तर सर्वात पहिले टायग्रीस
आणि युफ्रेटिस नद्यांचे खोरे मेसोपोटेमिया, आजचे इराक, सिरिया हे देश, तसेच इराणचा पश्चिमेकडील प्रदेश आणि तुर्कस्तानचा आग्नेयेकडील प्रदेश यांचा प्राचीन मेसोपोटेमिया मध्ये समावेश होतो. हे लक्षात घेण्यासारखी बाब आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. मेसोपोटेमिया हे टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्याचे ग्रीक भाषेतील नाव आहे. मेसॉस म्हणजे मधला आणि पोटामॉस म्हणजे नदी. दोन नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया. दोन नद्यांचे मुबलक पाणी आणि त्यांना दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे सुपीक झालेली जमीन यामुळे प्राचीन मेसोपोटेमियामध्ये मध्याश्मयुगीन भटके निभटके जनसमूह स्थिरावले आणि नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतींचा उदय झाला. मेसोपोटेमियामधील नवाश्मयुगीन आद्य वसाहती इसवी सनापूर्वी 10,000 वर्षे इतक्या प्राचीन आहेत. येथील शेतकरी गहू आणि बार्ली पिकवत असत. तर या ठिकाणी आपल्याला मेसोपोटेमिया संस्कृती, प्राचीन नागरी संस्कृती हे पिवळ्या कलरने दाखवण्यात आलेल्या नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, आणि हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर नाईल नदीचे खोरे इजिप्त. आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेला नाईल नदीच्या खोऱ्यातील प्रदेश म्हणजे इजिप्त होय विद्यार्थी मित्रांनो. नेपोलियन बोनापार्टने इसवी 1798 मध्ये इजिप्तवर केलेल्या स्वारीमध्ये त्याच्या सैन्याबरोबर विविध क्षेत्रामधील विद्वानही होते. त्यांनी इजिप्तमधील प्राचीन अवशेषांचा पद्धतशीर अभ्यास करून त्याची माहिती प्रसिद्ध केली. रोझेटा स्टोनवरील अभिलेखाच्या आधारे इजिप्तच्या चित्रलिपीचे वाचन करता येणे शक्य झाल्यामुळे या अभ्यासाला गती मिळाली. इसवी पूर्वी 6,000 वर्षाच्या सुमारास नवाश्मयुगीन आद्य वसाहती इजिप्तमध्ये वसवल्या होत्या. तेथे शेतीची सुरुवात या सुमारास झाली आणि विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी गहू आणि बार्ली ही सुरुवातीची मुख्य पिके होती. हे पहिल्या इजिप्त संस्कृतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं आहे की गहू आणि बार्ली या ठिकाणी सुद्धा आपल्याला आढळून येते. विद्यार्थी मित्रांनो, नाईल नदीचे खोरे इजिप्त या मुद्द्यामध्ये पुस्तक मधील पेज क्रमांक 2 वरती आपणास एक चौकट दिली आहे. खालील माहिती तुम्हाला निश्चितच आवडेल. इजिप्तचे मूळ नाव केमेत म्हणजे काळी भूमी असे होते. नाईलच्या पुरात वाहून आणलेल्या गाळामुळे येथील मातीचा रंग काळा दिसतो. त्यावरून हे नाव पडले असावे. नंतरच्या काळात इजिप्त व्हटकाता म्हणजे ता देवाची मंदिर असे नाव मिळाले. ग्रीकांनी त्याचे रूपांतर इजिप्टस असे केले आणि त्यावरून इजिप्त असे नाव पडले. इजिप्तचे अरबी नाव मिस्र असे आहे. तर ही खालील माहिती तुम्हाला निश्चित आवडेल. ही अधिकची माहिती आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. अशाच प्रकारे प्रकरणामधील पुस्तकामध्ये विविध चौकटीद्वारे आपल्याला अधिकची माहिती देण्यात आलेली आहे. ते सुद्धा आपण लक्षात घ्यायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, होयांग-हो नदीचे खोरे चीन. चीनमधील होयांग-हो नदीचे खोरे हे चीनी संस्कृतीचे उगमस्थान समजले जाते. येथे चीनची प्राचीन संस्कृती उगम पावली आणि विकसित झाली.
चीनमधील नवाश्मयुगीन गाव वसाहतीमध्ये इसवी सन पूर्वी 7000च्या सुमारास शेतीची सुरुवात झाली होती. गहू, राळा आणि भात ही सुरुवातीची पिके होती. तर याच मुद्द्याच्यामध्ये पेज क्रमांक 3 वरती आपल्याला अधिकची माहिती दिलेली आहे. प्रकरण पहिले पेज क्रमांक 3 यावरती खालील माहिती तुम्हाला निश्चितच आवडेल असे त्या ठिकाणी दिले. रिव्हर पित नदी हे होयांग हो या चीनी नावाचे भाषांतर आहे. चीनच्या प्रवाहाबरोबर जो पिवळसर रंगाचा गाळ वाहून येतो त्यावरून तिला हे नाव मिळाले आहे. तिच्या अन्य नावामध्ये रिव्हर आणि मदर अशी 2 नावे आहेत. या 2 नावावरून चीनी संस्कृतीमध्ये तिला जे अनन्यसाधारण महत्त्व आहे ते लक्षात येते. रिव्हर या नावातून ती एकमेव महत्त्वाची नदी आहे असे सूचित होते, तर मदर या नावातून तिला चीनी संस्कृतीची जन्मदात्री मानले जाते असे स्पष्ट होते. गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्याप्रमाणेच हिमालयातील हिमखंड चीनमधील होयांग हो आणि यांगसे या नद्यांच्या पाण्याचे प्रमुख स्रोत आहेत. प्रवाहाच्या वेगामुळे होयांग होचे पात्र सतत बदलत असते. त्याचप्रमाणे तिला येणारे पूरही अत्यंत विनाशकारी असत. त्या पुरामध्ये प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी होत असे. यामुळे तिचे आणखीन एक नाव आहे सांगो. सांगो म्हणजेच अश्रूंची नदी. आधुनिक काळात तिच्यावर ठिकठिकाणी धरणे आणि बंधारे बांधून तिच्या या रौद्र रूपाला आळा घालण्यात आलेला आहे. ही सुद्धा माहिती आपल्याला अधिकची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्र, आता आपण चौथा मुद्दा या ठिकाणी पाहू. जगातील प्राचीन संस्कृतीमधील एक संस्कृती सिंधू आणि सरस्वती नद्यांचे खोरे आणि भारतीय उपखंड. सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश हा आजच्या भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागलेला आहे. पंजाबमधील रावी नदीच्या काठावरील हडप्पा आणि सिंधू नदीवरील मोहनजोदाडो येथे झालेल्या पुरातत्वीय उत्खननामुळे भारतीय उपखंडामध्ये इसवी सनापूर्वी 3000च्या सुमारास एक प्रगत नागरी संस्कृती नांदत होती हे सिद्ध झाले आहे. हडप्पा संस्कृतीपूर्वी अस्तित्वात असलेल्या नवाश्मयुगीन गाव वसाहतींची अनेक स्थळे उजेडात आली आहेत. त्यामुळे भारतीय उपखंडात इसवी सन पूर्वी 8000च्या सुमारास स्थिर वसाहती अस्तित्वात आल्या होत्या हे सिद्ध झाले आहे. यातील काही वसाहतींचा विकास होऊन हडप्पा संस्कृतीचा उदय झाला असावा हे बहुतेक अभ्यासक आता मान्य करतात. या गाव वसाहतीमध्ये शेतकरी प्रामुख्याने बार्लीचे आणि अल्प प्रमाणात गव्हाचे पीक घेत असत. या गाव वसाहतीमधील शेतकरी हे भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी होत. ते गाय, बैल आणि शेळ्या मेंढ्या पाळत असत. त्यांची घरे मातीची असत. मेहरगड या बलुचिस्तानमधील पुरातत्वीय स्थळांच्या उत्खननामध्ये भारतीय उपखंडातील नवअश्मयुगीन संस्कृतीच्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचा सलग कालक्रम आणि त्या संस्कृतीचे भौतिक पुरावे उजेडात आले आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या नद्याकाठच्या संस्कृत्या प्रमुख जगभरातील सर्वात प्राचीन संस्कृतीचा विकास हा या नद्याकाठीच झालेला आहे. आणि ते प्रदेश म्हणजेच मेसोपोटेमिया या ठिकाणी आपल्याला नकाशामध्ये दिसत आहेत. पिवळ्या कलरने त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर इजिप्त, त्यानंतर भारतीय उपखंड आणि चीन या 4 प्रदेशामध्ये नवअश्मयुगाचा उदय झाला. शेती, पशुपालनाची सुरुवात होऊन
स्थिर गाव वसाहती प्रस्थापित झाल्या, हे अशा प्रकारे आपण या ठिकाणी थोडक्यात चर्चा केलेली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढील भागामध्ये.